मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार निशाणा। उद्घाटन सोहळ्यात राजकीय आरोप प्रत्यारोप, पंचायत समिती सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पंचायत समितीच्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले। कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका करत मिरज पंचायत समितीची नूतन इमारत आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मंजूर करून आणली, मग तुम्ही काय केलं असा सवाल उपस्थित केला। तसेच मला फक्त जनता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अडवू शकतात, त्यांच्याशिवाय मला कोणी अडवू शकत नाही असेही ते म्हणाले। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही नाव न घेता आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत विकास आम्ही करतो आणि उद्घाटन दुसरेच करतात अशी टीका केली। यावेळी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनीही खासदार विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल करत हा पैसा कोणाच्या बापाचा नाही तर जनतेचा आहे, टीका करण्यापेक्षा विकास कामे करून दाखवा असे प्रत्युत्तर दिले। उद्घाटन सोहळ्यात विकास कामासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगले तापले असून या भाषणाची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे। श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे सदाभाऊनी काही मुद्दे घेतले, त्यात एक मुद्दा त्यांचा राहिला देवाभाऊ अजून काय बघायचं त्यांनी। सगळ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली सर सकट, हा मुद्दा तुमच्या यायला मी झाला। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत सरसकट, आता त्यात अटीतटी काही नाही, सरसकट 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत, हा मुद्दा त्यात राहिला। आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून बघायला गेलं तर पाऊस उघडलाय, पाऊस म्हणावासारखा झाला नाहीये, पण वरती पाऊस झाला, नदी व्हायला लागली। त्यावेळी आम्हाला जाणवलं की जर हे नदीचे पाणी जर आपण उचललं ना, आपण तुळष्का भागात जात असेल, कोटेमकाळ असेल, आटपाडी खानापूर असेल, मिरज पूर्व भाग असेल, ह्या भागात जर पाणी आपण जर दिलं तर शेतकऱ्यांना थोडासा आधार होईल। पाणी किती दिवस टिकणार आहे माहित नाहीये, पण आम्ही देवाभाऊंच्याकडे गेलो, आम्ही त्यांना विनंती केली, भाऊ हे पाणी जर आता कर्नाटकला वाहून चाललेलं पाणी, हे जर आपण पाणी उचललं, अशा पद्धतीचा संकल्प करून आपण अभियान चालू केलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपण केले। आपलं मनापासून कौतुक आणि माझी अपेक्षा आहे की सांगली जिल्हा 1 नंबर येईल। आता तुम्हीच तपासताय, आमचा काही संबंध नाही त्याच्यात, परंतु सांगलीमध्ये खूप चांगलं काम आपण केलंय, आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक। बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील, पण भाऊ टीका टिप्पणी हा विषय बाजूला ठेवा आणि आपण टीका टिप्पणीसाठी काम करणारी माणसंच नाही आपण। आमचे देवाभाऊनी आम्हाला विकासाचं राजकारण शिकवलंय आणि विकासाचं राजकारण घेऊन आपण काम करतो। म्हणून तुम्हाला सांगतो, या मिरज तालुक्यातला शेवटी मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे। तुमच्या मतदारसंघात सांगली महानगरपालिका पण आहे, ग्रामीण भाग पण आहे। आता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा विषय देवाभाऊंच्यावर सोडा आणि ग्रामीण भागाचा विषय माझ्यावर सोडा, बिलकुल काळजी करू नका। त्यामुळं माझं आव्हान आहे त्यांना, अरे असं भाऊंच्या टीका करण्यापेक्षा कामातली स्पर्धा एकदा होऊन जाऊ द्या ना। नाही भाऊ, माझं सांगणं आहे दम ना, 5 कोटी रुपये सदाभाऊने आणलं, राहिलेलं 7 कोटी रुपये तुम्ही आणा, बांधा, हलगी वाजवायला आम्ही सगळे येतो।